पहिला ग्रामपंचायत मध्ये जाऊ दे ना. ऐका कोणीतरी एक जण बोला ना. हाके साहेब बसायचे धनंजय मुंडे तेवढा ओबीसी समाजासाठी आमचं तर गाव सगळं साहेबांचं गाव होतं. आता फक्त आता येणार आमचा असा काही विरोध नाही, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे. आज माझं शिक्षण BSc होऊन मी घरी आहे. आरक्षणामुळे मला फीस भरणं मिळालं, 80,000 फीस भरून आहे. सिव्हिल इंजिनिअरला मी लागलो होतो चांगलीला वाचन कॉलेजला, तर पैसे नसल्यामुळे झालं मला. याचं योगदान तुम्ही कुठं सपोर्ट करायला आपण असं म्हणायचं. बरोबर आहे. सगळे सुनावणी मराठा आरक्षणाबद्दल कुठल्या साहेबांनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.